उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी आयोजित केलेल्या सभेतून अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली आहे। पाहूया। ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचे त्यांनी राजकारणात येऊ नका, कारण आमची पण पंचायत होते। आम्ही फळाफळ बोलतो, चांगलं काम नाही झालं तर आम्ही निधी दिलेला असतो, आम्हाला निधीचा पै आणि पैचा हिशोब लागतो। या प्रकारे आम्हाला सगळ्यांची कामाची पद्धत आहे। त्यामध्ये इतर ते मदत करतायत। सिद्धार्थासनी 3 लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता रंगरंगोटीच्या कामामध्ये। पीएमडी डेअरीने आता आपण गाडीची चांगली गोष्ट 3.5 लाख रुपयाची मदत केली आणि अशोकरावांनी 3 लाख अशी 6.5 लाखाची गाडी मदत केली। ठीक आहे बाबा, काय तू पण मी पण पुढेच वर घेऊन जाणार नाही काय। आणि पोराबाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय, काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं नाही। काय आता जग आणून ठेवा का काही त्यांचं। तेच सांगतोय ना, ग्रामपंचायतला कुणी निवडून दिलं? अजित पवारांनी दिलं। सिके बोट पाहण्याला ती आला होता, मला तुम्ही दिलं, मी आलो तो ह्यातनं निवडून द्यायला। तुम्ही बॉडी निवडून देणार, तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी, मग तुम्हाला जे योग्य काम करतं त्याची बटणं दाबा। पण विरोधक दादा याच्या अंग्रेजी काम चालू आहे हे पायकांना खान माहिती जाताना रोड बीड बरे झाले का नाही, डिवायडर वगैरे झाले का नाही, काय कोण उडी मारते? कुत्र्यांना सांगतो त्याच्यावर तेव्हा त्यांना बारामतीला बाहेर कुणी नाही, मला बारामती। आतापर्यंत जे 3.5 वर्ष 6 महिने 4 महिने 2 वर्ष काय असतील सरपंच, त्या सगळ्यांना धन्यवाद। अरे मग आता कुणाकुणाची नाव घेतली? जे आलं मी काही नावं घ्यायला आलोय? बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतं? मी काय उखाडा घ्यायला आलो का इथं? सगळ्यांचं आता सांगितलं, तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय?